सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1063. विठ्ठल हाची ती गोड लागे गाता गीती, विठ्ठल हाची ती गोड लागे गाता गीती. आम्हा विठ्ठल जीवन टाळचो पोळिया धन, आम्हा विठ्ठल जीवन टाळची पोळिया धन. विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. विठ्ठल हाची ती गोड लागे गाता गोती. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, मला विठ्ठलाचे नाव गाणे आणि त्याचे चिंतन करणे या दोन्ही गोष्टी खूप आवडतात, गोड वाटतात. आमचे जीवन म्हणजे विठ्ठलच आहे. टाळ आणि चिपळ्या हेच काय ते आमचे धन आहे. श्री विठ्ठल हे शब्द म्हणजे केवळ संजीवनीच आहे. या विठ्ठलाच्या रंगाने मी सर्वांगाने रंगून गेलो. पंढरनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1064. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ. भाग्यवंता छंद मनी कोडकानी ऐकती, भाग्यवंता छंद मनी कोडकानी ऐकती. विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी, विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी. तुका म्हणे भलते याते विठ्ठल चित्ती तो धन्य, तुका म्हणे भलते याते विठ्ठल चित्ती तो धन्य. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. अर्थ विठ्ठल विठ्ठल म्हणणे हा मंत्र सोपा आहे, त्याने पाप निर्मूळ होते असे म्हणून महाराज म्हणतात, जे कोणी भाग्यवान आहे त्यांना विठ्ठलाच्या नामाचा छंद लागतो आणि कानाने ते त्यांचे गोड कौतुक ऐकतात. विठ्ठल हे दैवत भोळे आहे, सहज प्रसन्न होते, काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही. त्याच्या चित्तामध्ये विठ्ठल आहे, तो भले कोणत्याही जातीचा असला तरी तो धन्य आहे. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 1065. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावे, म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावे. मग तो हो का कोणी एक आदि करुणी ब्रह्मादिक, मग तो हो का कोणी एक आदि करुणी ब्रह्मादिक. नाही विठ्ठल जाया ठाया तोही विठ्ठल न पावा, नाही विठ्ठल जया ठावा तोही डोळा न पाहावा. तुका म्हणे नाही त्याची विळ मज काही, तुका म्हणे नाही त्याची विळ मज न काही. विठ्ठल म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावे. अर्थ महाराज म्हणतात, अहो जो मनुष्य विठ्ठल हा ब्रह्म नाही असे म्हणतो त्याचे शब्द तुम्ही ऐकू नका. मग तो प्रत्यक्ष ब्रह्मदेव असला तरीही त्याचे बोलणे मनावर घेऊ नका. ज्याला विठ्ठल माहीत नाही त्याचे दर्शनही घेऊ नये. असे जे कोणी विठ्ठलाला न मानणारे आहे त्याची मला मुळीच भीड वाटत नाही. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1066. एक पाहत सा एकाची दहणे, सावध त्या गुणे कारे न. एक पाहत सा एकाची दहणे, सावध त्या गुणे कारे न. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव कळायसे झाले नाही. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव कळायसे झाले नाही. मरणाची तव गाठोळी पदरी, जिने तोची वरी माप भरे,
मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तोची वरी माप भरे. तुका म्हणे धिग वाहती मारंग, अंगाले मग हालोने दी. तुका म्हणे धिग वाहती मारग, अंगाले मग हालोने दी. एका पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुणे कारेनो. अर्थ लोकांना उद्देशून तुकाराम महाराज हळतात आणि म्हणतात, अहो तुमच्यापैकी एक जण चिंतेमध्ये जळत आहे. तुम्ही सगळेजण त्याला पाहता, तरी तुम्ही सावध का होत नाही. अहो जोपर्यंत तुम्ही काळाच्या मुखी पडण्याची वेळ आली नाही, तोपर्यंत मृत्यूचे भय बाळगा आणि अत्यंत आर्ततेने देवाला हाक मारा. अहो मरणाचे बोचके प्रत्येकाच्या पदरी आहे. त्याकरता जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपल्या हृदयाचे माप देवाच्या चिंतनाने भरून काढा. देवाला विसरून जे हे कोणी प्रपंचाच्या वाटेने जात आहे त्यांचा धिक्कार असो. त्याची कीव करावीशी वाटते. एकदा मरणप्रसंग आला की काळ त्यांना हलू देखील देणार नाही. पंढरीनाथ भगवान की जय. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1067. संताशी तो नाही सन्मानाची चाळ, परी पडे द्वार अहेरी तो. संताशी तो नाही सन्मानाची चाळ, परी पडे द्वार अहेरी तो. म्हणून तो या नाव जावे ठाया, होतसे घात या दुर्बळांचा. म्हणून या तो या नावाचा विठाया, होतसे घात या दुर्बळांचा. भावाहीन आड येतसे आशंका, उचिताशी चुका घालावया. भावहीन आड येतसे आशंका, उचिताशी चुका घालावया. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठया जाणे अनुचित. तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठया जाणे अनुचित. अर्थ तुकाराम महाराज संतांविषयी या अभंगात सांगत आहेत की, खरे पाहता आपला कोणी सन्मान केलाच पाहिजे अशी संतांना इच्छा नसते. पण जे कोणी त्यांचा सत्कार करीत नाही आणि त्यांचा अहेर मात्र करतात, त्यांचे भले होणार नाही असा त्या कर्माचा परिणाम होतो. म्हणून संतांनी अशा माणसाच्या घरी जाऊ नये, कारण त्यांच्याकडून संतांचा योग्य सन्मान न झाल्याने त्या बिचाऱ्या अज्ञ व दुर्बळ माणसाचे नुकसान होते. जो कोणी भक्तिभावहीन आहे त्याच्या मनात संतांविषयी शंका असते, त्यामुळे संतांचा योग्य सत्कार न करण्याची चूक त्याच्याकडून घडते. संतांच्या दर्शनाबरोबर त्याच्या मनात संकोच निर्माण होतो. त्याच्याकडे संतांनी जाणे हे योग्य नाही, अनुचित आहे. पंढरीनाथ भगवान की जय.